तुम्हाला आठवतं का दरवाजाला आपला ह्या दरवाजा होता, त्या भिंतीकडून खूप पाणी यायचं. सो मी ते बॅनरचा जुगाड केला होता भर पावसामध्ये. पूर्ण असं बनवलं आहे इथं, पूर्ण बनवली फ्रेम पहिले, देन मग ती नंतर फिट केली बनवून झाल्यानंतर. आणि आपला दरवाजा पण आता सेफ आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मस्तपैकी आता उठलो आहे, आंघोळ वगैरे झाली आणि काल रात्रीची खिचडी गरम केली भाई. वाव बाई, खिचडी रात्री जेवढी भारी लागत नाही तेवढी सकाळी लागते. मस्तपैकी तडका मारून तेल मीठ वगैरे गरम करून तव्यावरती गरम केली, अशी भारी वास पण एवढा भारी येतोय. आणि ही रात्रीपेक्षा सकाळी खायला मी जास्त एक्सायटेड राहतो. सो आता मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी नाश्ता करतो. आता नाश्ता केला म्हणजे दिवसभर आपल्याला काय, जेव्हा आपण जेवण येईल दुपारचं तेव्हा, बट मग आपल्याला भूकमुळे तर काही टेन्शन नाही राहणार. सो आता मस्तपैकी खिचडी वगैरे खाऊन घेतो, बाकीची कारवाई करू आपण मग नाश्ता झाला की. मग आजी काय मोबाईल घेतला ना, चांगलं झालं भारी. मग तुला औषध होती हाऊस होती का कामासाठी घेतला तू सांग. कामासाठी घेतला. गाईस तुम्हाला मस्त चीज दाखवतो आता मी. लग्नाची साडींची शॉपिंग बायांची एकदम जोरात चालू आहे आमच्या घरी. आणि आजी तू घेतली का साडी? मग घेतली ना, मला पण घेतली. एकदम भारी आहे का? हो. हे देखो, ह्या आहे आय थिंक 50-60%, अजून 40% साड्या बाकी आहे. पण एवढी शॉपिंग झालेली आहे. अँड आजीची बी साडी घेतली, आजी तर सांगते. माझी तर काहीच अजून शॉपिंग चालू झालेली नाही लग्नाची, बट हां करू आपण. आपला थोडा आटकेस कार्यक्रम राहणार आहे, तुम्हाला घेऊन जाईल शॉपिंग करायला आणि बेकार मजा येणार आहे जबरदस्त. अजून बाकी काय म्हणते मग? काही नाही. काय नवीन अपडेट? आता काय करणार आहे तू? आता शिवलेला आंबा पाचायचा. का बर? श्रावण चालू आहे म्हणून. श्रावणात सकाळी चाल मग, चाल पारायण. चाल वाच चाल. अच्छा बस कर. इथे स्टुडिओमध्ये इकडे गिरणी चालू आहे काय आपली? हो हो, थांब अजून लाईट लावून देतो तुला. दिवा बी लावायचा आहे आता, लगाव फिर. हा आमचा जेवण आहे गाईस, प्यार असा लाईक दिस. आणि इकडे स्टुडिओ, व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी. आता दिवा लावतोय गाईस आजी, देन चालू करेल शिवलेलं अमृत. हेच वाचणार आहे ना, शिवलेलं अमृत. ब्रह्मचारी वानप्रस्थापना श्री बाळवृद्धकर्म सर्व शिव कीर्तनी करावे अलंकार जेवी प्रेत शद्वारे प्राणे. चलो आपण लग्न करते अभि. हर हर महादेव. श्रावण मास चालू आहे आणि काही विषय नाही. सो आता मी तुम्हाला एकदम भारी चीज दाखवतो. तुम्हाला आठवतं का दरवाजाला आपला ह्या दरवाजा होता, त्या भिंतीकडून खूप पाणी यायचं. सो मी ते बॅनरचा जुगाड केला होता भर पावसामध्ये. पाणीमध्ये येत होतं, पूर्ण दरवाजा भिजत होता. सो परमनंटली सोल्युशन काढलंय आणि मी तुम्हाला दाखवतो आता. एकदम दिसायला बी एकदम भारी दिसतं ते. देखो लग रहा है ना कुछ अलग. हे पूर्ण असं बनवून घेतलं आपण, बिकॉज पूर्ण दरवाजा आपण एवढा एक्सपेन्सिव्ह एवढा भारी बनवला, बट पाऊस लागत होता म्हणून दरवाजामध्ये बघा इथं थोडंसं आपलं नुकसान झालं होतं. बट मी ते गम वगैरे ग्लू वगैरे टाकून पॅक केलं, त्याच्यामुळे हे फायनली आपण अशी फ्रेम बनवली. पहिले एक कारागीर पकडला वेल्डिंगवाला, इथं थोडी फूट झाली, बट फायनली सीन डन झाला, बघू शकता. आणि दिसायला पण इतकं भारी दिसतंय, एकदम जबरदस्त. काल मी तेच बोललो होतं की बिला दाखवून दे, हीच ती सिस्टम एकदम जबरदस्त. तुम्हाला बॅक साईडने पण दाखवतो, एकदम भारी दिसतं. भाई आता ज्या दिवसापासून ही फ्रेम फिट केली त्या दिवसापासून पाऊसच येत नाही तुम्हाला भाई. हे देखो भाई, लाइक दिस कुछ तो बना है, बढ़िया दिखता है. जो भी मस्तपैकी उजेडी येतं अँड पाऊसही येत नाही आणि दरवाजाचं नुकसान होत होतं, बाकी काही नाही. देखो भाई, लग तो बढ़िया रहा है, कुछ अलग लग रहा है नहीं कैसा. हे बनवायच्या दिवशी पण मी ब्लॉग घेणार होतो काही. माझं खूप वाटत होतं की ब्लॉग बनवावं, कसं बनवताय, काय बनवताय, काय सीन आहे. बट कॅमेरामुळे मला पॉसिबल नाही झालं, जेन्युइनली सांगतो. आणि फायनली झालं आहे काम. आणि ही पूर्ण फायबरची शीट आहे गाईस, ग्लास नाही, हा शीट आहे अशी.
देखो पूर्ण असं बनवलं आहे. इथं पूर्ण बनवली फ्रेम पहिले, देन मग ती नंतर फिट केली बनवून झाल्यानंतर. आणि आपला दरवाजा पण आता सेफ आहे. आणि बट याला खर्च खूप लागून गेला आहे, जबरदस्त खर्च आहे. तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला विश्वास नाही होणार. 15-20 हजार रुपये फक्त, 15 ते 20 हजार रुपये फक्त एवढ्या शीटचे. विचार करा. बट म्हटलं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, आपण टाईमचं होऊन जाईल म्हणून बनवून घेतलं. आणि वातावरण पाहायचं, वाव, आफ्टर लॉंग टाईम ऊन पडलं आहे. आणि आपलं घरचा लुक, बाहेरचा लुक तर फायनली पूर्ण डन झाला आहे. पूर्ण फक्त एवढी एक गोष्ट होती, ती आपण ते बॅनर वगैरे लावून जुगाड केला होता, पण ती टेम्पररी होती. ही परमनंटली. आणि फायनली आपला घराचा लुक अशा पद्धतीने आहे. गाईज आता आलो तुम्ही टेरेसवरती आणि संध्याकाळ झाली. तुम्हाला वातावरण दाखवतो. हाय हाय, एकदम जबरदस्त वातावरण झालं आहे, बघू शकता तुम्ही. वाव, एकदम पीसफुल वाटतंय लाईक दिस. अँड म्हटलं चला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इकडे आपलं हे जे शेड केलं आहे असं पत्र्याचं, हा आपला वाडा आहे बरोबर. चहा पिला मी आत्ताच इथं. सो इकडं पण पाऊस यायचा, खूप ओलं होऊन जायचं. सो मी ही ग्रीन नेट लावली. देन ह्या पाईपचं पाणी पण इथंच पडायचं. सो हा पाईप पण इकडून लांबून तिकडे गेला. आपल्याकडे, माझ्याकडे पाहायला गेलं तर फार कंटेन होतं, बट येऊ नो गडी गडी तुम्ही म्हणणार हा का पागळून घ्या गडी गडी कॅमेरा. बैल ते मिस केलं आहे म्हणून मी ते घडी घडी हायलाईट करतोय. बट आता ती गोष्ट घडी घडी बोलून पण उपयोग नाही. बट तुम्हाला जास्त सांगतोय की असं पण होतं, हे पण फार म्हणजे फार अपडेट केले, ते तुम्हाला दाखवू शकलो असतो मी. आणि खूप एन्जॉय केला असतं आपण आत्तापर्यंत. आय थिंक 50 ब्लॉग तरी असेच आपण, मला काही कारणास्तव घेता नाही आले. खूप मत असं तुम्हाला पण जास्त, तुम्ही पण जास्त एंटरटेनमेंट झाले असतं त्या गोष्टीपासून. आणि मला पण बनवायला खूप मजा आली असती, बट काही कारणास्तव नाही आले. बट आता आलो होतो टेरेसवरती आणि बाई वातावरण वाव. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आणि हे जे तिकडं आहे, हे आपले इथं जे राहतो ते वालं घर आहे. देन इकडं आलं का, हे आपलं दुकानाचं घर आहे. देन ते पण आपला वालाच आहे. इकडे वरती एक रूम आहे आणि इकडं दुकान आहे. मागे पण दुकान होतं, ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण घराचा होम टूर देईल तिकडचं वाला. आता नाही, बट देईल एखाद्या दिवशी नक्की देईल. थोडं निवांत राहिलं का, कारण की दुकानाचं घर आहे, कंटिन्यू कोणी ना कोणी असतं. सो एकदम निवांत वेळ बघून तुम्हाला खास त्या घराचा पण होम टूर देईल. सो चलो म्हटलं, अभी वातावरण का आनंद देते. अभी मैंने चाय पी, बहुत ही बढ़िया लगा. आणि देखो भाई सनसेट तर झाला आहे आता. गाइस देखो कोण आया है. काय रे दिवसभर क्वारंटाइन होता, आता काय मग घूमने चले दूधू. चलो गाइस घूम के आते, दूध लेने को जाना है. चलो. अरे बाप, आज दिवस कसा गेला समजलं मस्त ब्लॉग समोर गेला. आज मोहितला जमलं नाही गाइस. सकाळी जर एक चक्कर मारली मोहितली म्हणे आज मला काम आहे. काय काम होतं तुझं? ओ माय गॉड, सिव्हिल. तू याचा टॉपिक काढायचा आहे का, यांनी काय घेतलं काय नाही घेतलं. बऱ्याच जणांना प्रश्न आहे. कन्स्ट्रक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतली आत्ता पण तेवढंच सांगतो. फायनली काहीच दूध घेतलंय, आता चाललोय घरी पोचलोय. डिक्की खोलोय, डिक्की मी रखलो. ठेवू का, फुटणार नाही ना. बाय बाय बाय. चलो भाई आ गए घर पे. हे तसं काही दाखवलंच तुम्हाला. याचबरोबर आपण ब्लॉगला करू इथंच समाप्त. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.